नमस्कार, एक मिनिट. नमस्कार, मी रचना लचके वाघवे. 365 दिवस, 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या पण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्या सोबत आहेत हमीदा खान मॅडम. त्या खूप वेगळं काम करतायत. त्यांनी आतापर्यंत भारतातले 600 हून अधिक किल्ले सर केलेले आहेत. महाराष्ट्रातले 470 किल्ले त्यांनी सर केलेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम तुमचे खूप आभार आणि अभिनंदन की तुम्ही इतके सारे किल्ले सर केलेत. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा की ही जी आवड आहे वेगवेगळ्या किल्ल्यांवर जायची, त्याची माहिती जाणून घ्यायची, ही तुम्हाला कशी सुचली? नमस्कार. सर्वप्रथम आपण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दिवाळी म्हटलं की गडकोट आणि छत्रपती शिवाजी महाराज हे अगदी लहानपणापासूनच आपल्याला माहीत आहे आणि येतच आपल्याकडे. आणि लहानपणी किल्ले बनवणं आणि हा सगळा विषय दिवाळीला निगडीत आणि छत्रपती शिवरायांना धरूनच आहे. तर लहानपणापासूनच मला म्हणजे इतिहासाची आवड. आणि माझं शालेय जीवन 5 वर्ष मी गावी होती. तर आमच्या घराजवळ धुळ्याला होती. तर तिकडे ललिंग आणि सोनगिरी किल्ले होते. म्हणजे आधी लहानपणापासून असे इतिहास आणि किल्ल्यांची आवड होती, आकर्षण होतं. आणि जेव्हा शिक्षण पूर्ण झालं आणि नंतर मग भटकंतीला जेव्हा सुरुवात केली, तर भटकंतीमध्ये सुद्धा युथ हॉस्टेलपासून माझी सुरुवात झाली. आणि भटकंतीमध्ये किल्ल्यांच्या सानिध्यामध्ये आपण येत राहिलो. आणि हळू-हळू किल्ल्यांचं आकर्षण आहे ते जास्तीत जास्त वाढत गेलं. पण आपण इतके किल्ले सर करायचे, हे तुम्ही कसं ठरवलंत? आणि मला असं वाटतं की गेले 3 वर्षामध्ये तुम्ही 350 हून अधिक किल्ले सर केलेत. त्याच्याबद्दल थोडं सांगा? जेव्हा मी भटकंतीला सुरुवात केली 1990 मध्ये मी युथ हॉस्टेलला जॉइन झाले आणि ट्रेकिंगला सुरुवात केली. तर ट्रेकिंगमध्ये आपल्या जवळपास बहुतेक सगळे किल्लेच येतात. कर्जत, पनवेल, मुंबईच्या जवळपासचे. तर ह्या किल्ल्यांच्या भटकंतीतनं ते असा एक ध्यास निर्माण झाला आणि जेव्हा मी पहिल्यांदा रायगडला गेलेली, तेव्हा राज्याभिषेक सोहळा होता. आणि म्हणजे तो इतिहास आणि भटकंती ह्याचं काहीतरी जवळचं नातं आहे, नंतर असं वाटायला लागलं. आणि जेव्हा म्हणजे प्रॉपर जेव्हा किल्ला बघितला, रायगड किल्ला बघितला 98 मध्ये आणि तो किल्ला आम्हाला म्हणजे आमची अभ्यास मोहीम होती आणि आप्पा परब यांनी आम्हाला रायगडचा इतिहास आणि किल्ला कसा बघायचा आणि इतिहास सगळं म्हणजे आप्पांनी आम्हाला समजून सांगितलं. तेव्हा तो ध्यास निर्माण झाला, की आपण फक्त आतापर्यंत भटकंती करतो आहे. आणि आता म्हटलं, की अभ्यासपूर्ण आपणही किल्ले बघायचे. माझी आवड मला जोपासायची होती आणि मी ती सुरुवात केली की किल्ले पाहायचे. आता निर्धारच केला रायगडावर त्या दिवशी, आता मी किल्ले पाहणार. आणि असं करता मग 99 मध्येच मी एका वर्षात 100 किल्ले सर केलेले. आणि मग पुढची 2 वर्ष 2000 साली एका वर्षात 150 किल्ले. त्याच्यामध्ये सागरी किल्ले आणि डोंगरी किल्ले म्हणजे सर्व प्रकारचे जास्तीत जास्त सागरी किल्ले होते म्हणून ते एका वर्षात 150 झाले. आणि मग दुसऱ्या वर्षी 100 किल्ले असं सलग 3 वर्षात माझे 350 किल्ले झाले. पण ह्याच्यातनं म्हटलं ना, की हा नुसता भटकंती नाही. तर एक ध्यासच तो निर्माण झाला मनामध्ये आणि की नाही मला ह्याचा अभ्यास करायचा आहे. नुसती भटकंती न करता मला जेवढं शक्य होईल तेवढं एक अभ्यास करायचा आणि भटकंती करायची, दोन्ही एकदम करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांची 350वी जयंती यावर्षी आपण साजरी करत आहोत. तर त्यानिमित्त तुम्ही हे 350 किल्ले सर केलेत का? नाही, त्याच्या आधीपासूनच मी करत होती आणि मला जास्तीत जास्त किल्ले म्हणजे माझे पाहून व्हावे म्हणून मी प्रयत्न करत होते. आता 33 वर्ष झाली मी भटकंती करते आहे. तर आतापर्यंत 470 फक्त महाराष्ट्रातले झाले आणि म्हणून मग यावर्षी 350 वा राज्याभिषेक सोहळा आता संपन्न झाला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला आणि तो म्हणजे त्याला म्हणजे तिथीला आणि की बाबा आपला सणवार आपण तिथीला साजरे करतो. मग राज्याभिषेक सोहळा सुद्धा तिथीलाच साजरा व्हायला पाहिजे हा आमचा सुरुवातीपासूनचा अट्टहास होता आणि त्या निमित्ताने म्हटलं की या वर्षी माझे 350 म्हणजे झाले 470 झालेले आहेत.
आणि मी स्वतः म्हणजे ज्या ज्या गडांवर मी गेली आतापर्यंत, त्या गडांवरनं मी नेहमी जल आणायची. की मला एक म्हणजे तो आपल्याला एक आता एक महाराजांना अभिषेक करतो आम्ही राज्याभिषेकाच्या वेळेस. तर माझ्याकडे 550 किल्ल्यांचं जल म्हणजे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी, कैलास मानसरोवर, आदी कैलास हे सगळं जल आम्ही संकलित केलेलं आणि 550 किल्ल्यांचं जल मी स्वतः अभिषेकासाठी यावेळेस दिलं आणि 350 नाणी मी म्हणजे आता नाणी तर आपण महाराजांचा जेव्हा अभिषेक झाला होता, राज्याभिषेक झाला होता, तेव्हा सुवर्ण होण्याचं महाराजांना अभिषेक केला गेला होता. सहस्र नद्या, सप्त नद्यांचं जलाने महाराजांना अभिषेक केला होता. पण आम्ही यावर्षी की आम्ही एक छोटासा प्रयत्न केला की जलाभिषेक निरनिराळ्या नद्यांचं पाणी, किल्ल्यांवरचं पाणी असं 1108 नद्यांचं पाणी आपण यावर्षी आणलेलं. तर त्यातलं 550 मी जल दिलं होतं. आणि मी एक ₹1 कॉइन म्हणजे कलेक्ट केलेले आणि त्याला सुवर्ण लेप देऊन त्या 350 नाण्यांचा अभिषेक मी स्वतः सगळ्यांसोबत केला. का तर एक म्हणजे की महाराजांना एक मानवंदना आणि मग महाराजांच्या सदरेवरच हा निर्णय म्हणजे महाराजांनाच सांगितलं की महाराजच्या ह्या 350वा राज्याभिषेक पूर्तीच्या वेळेला माझे महाराष्ट्रातले 500 किल्ले मी पूर्ण करणार आणि महाराजांना मी मानवंदना देणार असं ठरवलं. वाह! म्हणजे आम्ही असा विचारही नाही करू शकत, की तुम्ही इतकं छान कधी असं करताय. पण हे सगळं करत असताना खूप ऊर्जा लागते, खूप एनर्जी लागते. तर इतकी एनर्जी तुम्ही आणता कुठून? किल्ल्याचं नाव घेतलं की आपोआप ऊर्जा निर्माण होते. किती थकलेलो असलो आणि जरी शक्य नाहीये म्हटलं, तरी म्हणजे ट्रेकला जायचंय, गडावर जायचंय म्हटलं की हुरहुरी येतेच, ताकद येते आणि आपण निघतो आपण प्रवासाला. मॅडम गेल्या येस. 33 वर्षामध्ये तुम्ही अनेक गड किल्ले सर केलेत. तर काही अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता का? बरेचसे अनुभव आहेत. जेव्हा सुरुवातीला मी गडकोटांवर जायची, तेव्हा आम्ही सगळ्या ग्रुप बरोबरच जायचो आणि मी ठरवलं होतं, की मला एका वर्षात 100 किल्ले करायचे तर मी एका ग्रुपवर मी डिपेंड राहू शकत नव्हती. म्हणजे जे जातायत त्यांना जॉइन व्हायचं आणि त्यांच्यासोबत जायचं. आणि काही असलं तरी आपण नवखे आहोत किंवा आपल्याला सवय नाहीये आणि ग्रुप बरोबर जायचं. आणि एखाद्या वेळेस असं व्हायचं, की मला जायचंय पण माझ्यासोबत कोणी नाहीये किंवा तो ग्रुप मला घेऊन जाण्यास आयत्या वेळेला किंवा असं काही त्यांचं ठरलेल्याप्रमाणे मी विचारते आणि मग जागा नाहीये, आता सीट नाहीयेत, असं पण व्हायचं. मग मी हळू म्हणजे मी एवढी म्हणजे ह्या ट्रेकिंगमधनं आपण खूप काही शिकतो. निर्भीड होतो. जी मी घाबरणारी मुलगी होती, सगळ्यांना घाबरून अशी सगळ्यांच्या मागे उभी राहायची आणि म्हणजे ह्या गडकोटांवर जेव्हा आपण भटकंती करायला लागतो, तर सगळी भीती आपली नाहीशी होते आणि एक बळ येतं आणि एक प्रेरणा मिळते. आणि मग मी ठरवलं, की कोणी माझ्यासोबत येत नाहीये किंवा मला कोणी घेऊन जात नाहीये आणि जर का शक्य आहे मी एकटी जाऊ शकते, तर मी एकटी सुद्धा भरपूर भटकंती केली आहे. जवळ-जवळ 100च्या आतापर्यंत 100च्या आसपास कर्नाटकामध्ये, मध्य प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये मी थोडं एकटी सुद्धा फिरली आहे. पण म्हणजे आता जर का मागे वळून बघितलं आणि ती आठवणी जरी आली, तर अंगावर शहारे येतात, की मी हे कसं केलं? मला स्वतःलाच आता विश्वास बसत नाही, की माझ्याकडनं हे सगळं कसं झालं म्हणून असं. मॅडम हे सगळं करत असताना तुम्ही प्रवास कसा केलात? कारण का तुम्ही आता म्हणताय, की जम्मू-काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यांमधले किल्ले तुम्ही पाहिलेत. तर हा जो प्रवास होता, तो तुम्ही सगळा नक्की कसा केलात? आपला प्रवास आता आम्ही कुठे महाराष्ट्रामध्ये जायचं तर आमची म्हणजे पूर्वी तर म्हणजे तेव्हा मोबाईलही नव्हते. म्हणजे आपल्याकडे त्यावेळेला 99 मध्ये मोबाईलही नव्हता माझ्याकडे आणि आमच्याकडे फक्त जी पुस्तकं आहेत म्हणजे ट्रेकिंगची जी पुस्तकं आहेत, डोंगर यात्रा आहे, सांगती सह्याद्रीचा आहे, ट्रेक द सह्याद्री आहे, ही पुस्तकं घ्यायची. मला ह्या किल्ल्यावर जायचं आहे. मग त्या किल्ल्याचं लोकेशन, कुठे जायचं, कसं जायचं आणि आमची ठरलेलं आपलं, की आम्ही ट्रेनने जायचो. मग ट्रेनने मग पुढे मग बसचा प्रवास. बस नसेल तर मग तेव्हा तर ऑटो पण नव्हती. म्हणजे ऑटो पण तेव्हा अवेलेबल नव्हता, की या गावातनं अगदी त्या पायथ्यापर्यंत एखादं टमटम पण जात नव्हतं. आणि एस-टीवरच डिपेंड असायचो. बहुधा आपण लाल परीवर डिपेंड असायचो.
की इकडनं कर्जतला उतरलं, त्या गावात जायचंय, चौकला जायचं तर एसटीने जायचं चौकला आणि मग उतरून मग आपण प्रबळगडाला चालायला सुरुवात करतोय. म्हणजे ट्रेन, एसटी आणि पायी प्रवास असंच आपलं असायचं नियोजन. मॅडम तुम्ही इतके वर्ष प्रवास केलात, तर या सगळ्या प्रवासातनं तुम्ही काय शिकलात? सगळ्या प्रवासात काय शिकलो? खूप काही शिकतो आपण. एकतर निर्भीड व्हायला सर्वप्रथम मी निर्भीड व्हायला शिकली आणि प्रसंगावधान राखलं पाहिजे. कारण आपण प्रवास करतोय. अगदीच म्हणजे असं अ, म्हणजे चोखच राहणं, तत्पर राहणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे, ही गोष्ट मी शिकली. आणि म्हणजे म्हणतात ना, की किती म्हणजे स्वतःची तब्येत सांभाळून प्रवास करणं हे सगळ्यात महत्वाचं. सगळ्या प्रिकॉशन घेऊन प्रवास करणं हे सगळ्यात महत्वाचं. मॅडम तुम्ही किल्ले तर फिरतच आहात. पण सोबत तुम्ही संवर्धनासाठी देखील काम करतायत. त्यासोबत गड किल्ल्यांवर स्वच्छता असावी त्याच्यासाठी देखील तुम्ही काम करताय. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. आता जेव्हा आम्ही सुरुवातीला जेव्हा जायचो 90च्या म्हणजे जेव्हा आम्ही 90 साली मी स्वतः भटकंतीला जेव्हा सुरुवात केली, तर पूर्वी कसं असायचं, की सहसा फक्त ट्रेकर मंडळीच गडकोटांवर जात होती. आणि आजचे 15 वर्ष मागे आपण बघितलात, म्हणजे ज्या 15 वर्षामध्ये जो बदल झालाय, आता प्रत्येक गडकोटांवर गर्दी असते. म्हणजे सगळीकडे पर्यटन म्हणूनच आता गडकोट सुद्धा विकसित झालेले आहे. आणि जेव्हा आम्ही जायचो तेव्हा फक्त मोजकी ट्रेकर मंडळी आम्हाला दिसायची. आणि एखादा गडकोट जर का आपल्या हाकेच्या अंतरावर आहे किंवा माझ्या गावात एखादा किल्ला आहे आणि जर का मला तिकडे जाणं शक्य आहे, तर मी त्याच्यासाठी का त्याचं संवर्धन करू नये? ही प्रेरणा मी स्वतः घेतली आधी. ही सुरुवात मी घोडबंदरच्या किल्ल्यापासून केली. कारण घोडबंदरचा किल्ला मुंबईमध्ये आपल्या हाकेच्या अंतरावर आहे, बोरिवलीपासून जवळ आहे आणि त्या गावातल्या लोकांना आधी भेटून मग त्यांना कन्व्हिन्स करून, की बाबा हे आपल्या गावातलं हा वारसा आहे, हा आपल्या गावात आहे आणि तो आपल्याला जोपासायचा आहे. तर ह्याच्यासाठी गावातल्या लोकांची मदत जास्त जास्त गरजेची आहे. असं, की म्हणजे त्यांच्या सहकार्याशिवाय तर हे होणं शक्यच नाहीये. आम्ही लांबून येऊन करणार आणि निघून जाणार. पण जोपासायचं तर तुम्हालाच आहे. मग त्या घोडबंदरच्या किल्ल्यामध्ये मला म्हणजे सुरुवातीला थोडा त्रास झाला. मी एकटी जायची आणि मग लोकांना म्हणजे जवळच्या ज्या घरं होती, किल्ल्याच्या जवळ जी घरं होती, नगरसेविका होत्या तिकडच्या त्यांना भेटून, ग्रामपंचायतला भेटून आणि तिकडच्या जी मुलं त्या किल्ल्याच्या आवारात खेळायची त्यांना भेटून, त्यांना कन्व्हिन्स करून एकत्र केलं आधी त्यांना आणि मग की बाबा मग मी आधी सुरुवातीला एकटीच जायची. मग मला म्हणे, की ते थोडंसं म्हणजे जे त्या दुर्गंधी होती त्या किल्ल्यामध्ये, घोडबंदरच्या किल्ल्यामध्ये. अक्षरशः म्हणजे गावातली माणसं प्रातःविधीला तिकडे जायची. तर म्हटलं की हे गावातलं एक आणि घोडबंदरचा किल्ला याचा इतिहास पण खूप चांगला आहे आणि हा महत्वाचा किल्ला होता त्यावेळेला आणि ह्याचं एवढं महत्व ही ऐतिहासिक वास्तू आणि आज त्याची ही दुर्दशा म्हणून. मग म्हटलं हे नाही योग्य नाही हे आणि गावातल्या लोकांना ती गोष्ट पटवली आधी आणि त्याने मला सहकार्य करायला सुरुवात केली आणि मग आम्ही तो किल्ला स्वच्छ म्हणजे मी माझ्या युनिटला सांगितलं. माझ्या युथ हॉस्टेलच्या गोरेगाव युनिटला सांगितलं, की हा किल्ला आपण संवर्धनाचं काम आपण करूया. तर आम्ही सुद्धा सगळे मिळून म्हणजे तो किल्ला स्वच्छ केला आणि म्हणजे 4-5 आठवडे आम्हाला लागले त्या स्वच्छतेला आणि मग आम्ही त्या किल्ल्यामध्ये तिकडचेच गावकरी मंडळी, ग्रामपंचायत, शाळा, शाळेची छत्रपती शाळा आहे बाजूला किल्ल्याच्या. मग त्यांच्या मदतीने आम्ही किल्ल्यामध्ये घोडबंदरचा किल्ला स्वच्छ करून अक्षरशः म्हणजे सगळी माणसं म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही किल्ल्यामध्ये शस्त्रांचं प्रदर्शन भरवलं गिरीश जाधव सरांचं. शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांचं शस्त्रांचं प्रदर्शन भरवलं. किल्ल्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आम्ही भरवलं आणि अक्षरशः किल्ल्यामध्ये आम्ही शिवशाही अवतरली असं सगळे मावळे तयार झाले आणि एक म्हणजे उत्साह साजरा केला घोडबंदरच्या किल्ल्यामध्ये. आणि घोडबंदरचा किल्ल्याचं महत्व आणि त्याचा इतिहास लोकांसमोर आणला. हा एक छोटासा प्रयत्न आम्ही केला. तेव्हा कुठे म्हणजे घोडबंदर एवढ्या जवळ असून, एवढं महत्वाचं ठाणं असून, तो लोकांच्या
म्हणजे लोकांना त्याचा परिचय करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. अशा प्रकारे मी त्या गडसंवर्धनाला मी त्यावेळेला सुरुवात केलेली. मॅडम आता जसा तुम्ही उल्लेख केला, की आज पर्यटन म्हणून गड किल्ले खूप फेमस झालेले आहेत. अनेक तरुण मंडळी गड किल्ल्यांवर जातात. पण आपण बघतो, की आज देखील अ, जरी साक्षरता आली असेल लोकांमध्ये, की गड किल्ले स्वच्छ ठेवायला पाहिजेत, तरी काही ना काही आपण प्लास्टिकचे बॉटल्स किंवा पेपर्स, रॅपर्स तिकडे फेकले जातात किंवा गड किल्ल्यांवर काही लिहिलं जातं. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे जोपर्यंत आपण इतिहास लोकांपर्यंत पोहोचवत नाही किंवा त्याचं महत्त्व पोहोचवत नाही आणि त्याचं ज्ञानच कोणाला नसेल, तर माणूस पर्यटन म्हणूनच त्याचा उपयोग करणार. आणि पूर्वी प्लास्टिकच्या बॉटल नव्हत्या आणि म्हटलं ना, की प्लास्टिक मुक्त किल्ले, गडकोट आता करायची वेळ आलेली आहे. आणि लोकं म्हणजे आता सगळ्या गोष्टी सुविधा त्यांना अगदी सहज उपलब्ध होत आहेत. सहज उपलब्ध होतायत म्हणून ते घेऊन जायचं आणि गडावरच टाकून यायचं. ओझी कोण खाली घेऊन येणार? असा प्रकार झालेला आहे. म्हणजे भटकंती आणि पर्यटन हे थोडं वेगळा विषय आहे आणि ते काय झालं आता ते साम्य झालंय. लोकं गडकोटांवर जातात ते पर्यटन म्हणूनच जातात आणि जर का एकदा एखादा ट्रेकर जर का गडकोटावर गेला, तर तो तसं करणार नाही. पण एक पर्यटक गेला, तर तो नक्की कचरा टाकून येणार. हा फरक आहे. जागरूकता निर्माण करणं आणि माहिती हे करणं, प्रसारित करणं हे जास्त महत्वाचं आहे या गडकोटांसाठी. मॅडम आत्तापर्यंत तुम्ही 600 हून अधिक किल्ले सर केलेले आहेत, पाहिलेले आहेत पूर्ण भारतभर. मग आत्तापर्यंत तुम्हाला सर्वात आवडणारा किल्ला कोणता? कठीण प्रश्न आहे हा. मुख्य म्हणजे म्हणतात ना, की गडकोट म्हणजे तुम्ही आईला विचारलं, की "आई तुला कुठलं मूल जास्त प्रिय आहे?" तर आईला सगळेच आपली मुलं प्रिय असतात. तसे हे गडकोट छत्रपती शिवरायांचे गडकोट आहे. स्वराज्यातले गडकोट आहे हे. आम्हाला सर्वच गडकोट आम्हाला प्रिय आहेत. म्हणजे फक्त आजही जर का एक गडाचा एखादा चिरा जरी आज शिल्लक आहे, तर तो आम्हाला पूजनीय आहे. कारण तो महाराजांच्या स्वराज्यातला गड होता, गड आहे म्हणून. असं आहे. म्हणून मला तर सगळेच प्रिय आहेत. मला वाटलंच की तुम्हाला हा प्रश्न थोडा कठीण जाईल. कारण का एक कोणत्यातरी किल्ल्याचं नाव घेणं कारण का तुम्हाला सगळेच शक्यच नाहीये, किल्ले जे शक्यच आहेत ते नाहीये. प्रिय असणार. खरं शक्य नाहीये आणि तसं बघायला गेलं तर म्हटलं ना, की कोणता किल्ला आवडतो? तर महाराष्ट्राला सह्याद्री लाभलाय आणि राजा शिवछत्रपतीने म्हणजे शिवरायांनी गडकोट स्वतःच्या ऐशोआरामसाठी नव्हते बांधले. स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराजांनी गडकोटची निर्मिती केली आणि तेही अगदी कणखर आणि असे बेलाग आणि दुर्गम किल्ले असे म्हणावे, की सगळेच असे दुर्गम आणि बेलाग किल्ले. आणि त्याच्यातलं सौंदर्य त्याच्या म्हणजे राजवाडा बांधणं किंवा स्वतःच्या आता रायगड आपण बघितला. रायगड महाराजांची राजधानी होती. पण महाराजांची राजधानी ही किती म्हणजे सुरक्षित, सुरक्षेवर जास्त महाराजांनी भर दिला होता. आणि त्यांचे वाडे म्हणा किंवा असा राजमहाल असा आपण राजस्थानमधले किल्ले बघतो, मध्य प्रदेशमधले किल्ले बघतो. तर काय बघतो तर राजवाडे आणि त्यांचे महालच बघत राहतो फक्त. पण सह्याद्रीमध्ये महाराजांनी असा एकही स्वतःची राजधानी अशी म्हणजे हे नाही केली, विकसित नाही केली, की आम्हाला म्हणजे ऐशोआरामासाठी त्यांनी आपले गडपट नाही बांधले. त्यांनी महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी महाराजांनी, स्वराज्यासाठी महाराजांनी गडकोटांची निर्मिती केलेली. म्हणून हे किल्ले पाहताना जी अनुभूती येते, जो आनंद आम्हाला मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या गडकोटांना बघून होतो, अरे किती सुंदर महाल आहे, शीश महल किती सुंदर आहे. पण माझ्या राजांचा जर सिंहासनाला आम्ही बघितलं आज रायगडावर आणि प्रबळगडाच्या माचीवर आम्ही जेव्हा जातो, संजीवनी आणि प्रतापगडाच्या संजीवनी माचीवर जेव्हा आम्ही जातो, तर त्या मातीला जेव्हा आम्ही स्पर्श करतो, तर तेव्हा आम्हाला ती अनुभूती येते, की माझ्या राजांचं काय वैभव होतं, माझ्या महाराष्ट्राचं काय वैभव होतं. मॅडम तुम्ही खूप गर्वाने हे सगळं सांगत आहात, की इतक्या अ, आनंदाने आणि अभिमान तुम्हाला वाटतोय, की हे सगळे गड किल्ले बघण्याचा हे बघूनच मला खूप आनंद होतोय.
मॅडम दुसरा एक प्रश्न असा आहे, की मगाशी तुम्ही घोडबंदर किल्ल्याचा उल्लेख केला. तसे अनेक किल्ले मुंबईमध्ये देखील आज आहेत. मग ते वरळीचा किल्ला असू दे किंवा बँड्राचा असू दे किंवा शिवडीचा किल्ला असू दे. तर हे जे किल्ले आहेत हे पुन्हा कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत किंवा लोकांना त्याच्याबद्दल माहिती नाहीये फारशी. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, आता सुरुवात झाली आहे. आम्ही तेव्हाच म्हणजे जेव्हा मी घोडबंदरच्या किल्ल्याच्या संवर्धनाला सुरुवात केली होती ना, तेव्हाच आम्ही शिवडीचा किल्ला, सायनचा किल्ला, माहीमचा किल्ला. माहीमच्या तर किल्ल्याला म्हणजे खूप म्हणजे हे होतं, की आम्ही तिकडे जाणं शक्यच नव्हतं आम्हाला म्हणजे. आम्ही गेलो तरी म्हणजे तिकडे जाऊ शकत नव्हतो. पण शिवडीच्या किल्ल्याला तेव्हापासून आम्ही प्रयत्न करत होतो, की शिवडीच्या किल्ल्याचं पण संवर्धन व्हावं म्हणून. आणि मग पुढे म्हणजे आमच्या माध्यमातनं आमचे जे वरिष्ठ होते आर्किओलॉजी म्हणा किंवा अजून आमचे जे तज्ञ आहेत, गुरुवर्य आहेत, आम्ही त्यांना सांगून की याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे, याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. कुठे ना कुठे म्हणजे आमच्या उद्दिष्ट तिथपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि मग आर्किओलॉजीने आणि सगळ्यांनी मिळून म्हणजे ते प्रयत्न केले आणि आज शिवडीचा किल्ला आर्किओलॉजीच्या बरंच काम झालं आर्किओलॉजिकलचं शिवडीच्या किल्ल्याचं आणि आता नुकताच म्हणजे थोडे काही दिवस आधी माहीमचा किल्ला म्हणजे मुक्त झाला. सगळं म्हणजे तिकडचं अतिक्रमण होतं ते सगळं काढलं गेलं आणि ह्या आता दसऱ्याला पण म्हणजे माहीमच्या किल्ल्याने एक मोकळा श्वास घेतला आणि आम्ही तिकडे म्हणजे आमच्या अ, सदस्य जे जे ट्रेकर मंडळी आहेत, अ, गडसंवर्धन करणारे, त्यांनी दसरा पूजन केलं, दिवाळीचं पूजन झालं माहीमच्या किल्ल्यावर. म्हणजे हे 350 वर्षानंतर आज पहिल्यांदा मला वाटतं माहीमच्या किल्ल्याने मोकळा श्वास घेतलाय आणि शिवडीच्या किल्ल्याने घेतलाय. वरळीचा किल्ला सुद्धा आधी आता ते आर्किओलॉजिकलच्याच डिपार्टमेंटला ते म्हणजे आहे. त्यांचं म्हणजे देखरेख आहे तिकडे आणि हळू-हळू सगळी जण करतात आता. प्रत्येक जण आता माझ्या घराजवळ जो किल्ला आहे, मी त्या गडावर जाऊन म्हणजे त्या किल्ल्यावर जाऊन मी एक पंथी लावते आहे. ही जागरूकता आमच्या ट्रेकर मंडळी आणि म्हणजे भटकंती करणारे म्हणा किंवा पर्यटक म्हणा, ही सगळ्यांकडे निर्माण झाली आहे आणि गडकोटांचं संवर्धनाचं काम खूप चांगल्या रीतीने आता सुरुवात झालंय. आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे फक्त आम्हीच नाही, म्हणजे भटकंती करणारी मंडळीच नाही, पण सगळ्यांचाच आता इन्व्हॉल्वमेंट आता वाढली आहे. ग्रामपंचायत पासून, गावातल्या मंडळीपासून जसा घोडबंदरचं मी केलेलं, त्याचप्रमाणे आता सगळीकडे हे संवर्धनाचं काम चालू आहे आणि गडकोट आता राखले जात आहेत. म्हणजे त्याचं रक्षण होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मॅडम तुमच्या या सर्व कामासाठी तुम्हाला अनेक वेगवेगळ्या उपाधी दिल्या गेल्या. मग ते हिरकणी असू दे किंवा गडकन्या वगैरे अशी विविध लोकांनी तुम्हाला विविध उपाधी दिल्यात. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? अ, म्हणजे म्हणतात ना, की आपले जेव्हा मी भटकंती करायची तेव्हा गिरीश जाधव, शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव आमच्या सोबत असायचे आणि त्यांच्याकडनं पण आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. जसं आप्पा परबांनी आम्हाला इतिहास आणि भूगोल शिकवला. किल्ल्यांची माहिती आम्हाला मिळत होती. तसं गिरीशदादांकडनं आम्हाला महाराजांचं युद्धनीती, महाराजांचे शस्त्र ह्याचा आम्हाला अभ्यास करायला मिळायचा आणि मला स्वतःला आवड होती. तर मी दांडपट्टा, लाठीकाठी म्हणजे शस्त्रविद्या मी सुद्धा शिकण्याचा प्रयत्न केला आणि जोपासण्याचा प्रयत्न केला. आणि सरांकडनं आम्हाला म्हणजे एक माझी ओढ होती, की नाही मला हे शिकायचंय आणि जिद्द केली, की नाही मला शिकायचंय आणि मग ते मॅनेज करून आमचे साबणे गुरुजी तेव्हा चेंबूरला राहायचे. मी कुर्ल्याला जायची आणि जेव्हा मी शिकायला सुरुवात केली, मग आमच्या जे जवळची मंडळी होती, मग त्यांच्या मुलींना त्यांनी माझ्यासोबत पाठवलं, की "नाही ताई शिकताय तर तुम्ही सुद्धा शिका." म्हटलं हे गरजेचं आहे. फक्त आपण भटकंती करतोय, आपण अभ्यासही केला पाहिजे. जर का ही कला आपल्याला अवगत होत असेल, तर आपण का अवगत करू नये? आणि मी शिकायला सुरुवात केली. माझ्यामुळे 4 मुलींना घरच्या लोकांनी पाठवायला सुरुवात केली, की नाही मुलींना शिकू द्या म्हणून. आणि आज ठिकठिकाणी म्हणजे लाठीकाठीचं प्रशिक्षण घेण्याचं पण काम चालू आहे. मुलांना म्हणजे आपल्या मुलांना काही ज्यांना आवड आहे, ते शस्त्रविद्या सुद्धा शिकतायत की नाही आणि काही संग्राहक पण आहेत. म्हणजे संग्रह करायला खूप असे शस्त्र संग्राहक पण आता खूप झाले आहेत. म्हटलं ना, की या फक्त भटकंतीमधनं एकच गोष्ट आपण नाही घेत, तर अनेक गोष्टी तुम्हाला जे हवंय तुम्ही घेऊ शकता याच्यामधनं.
मॅडम एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन, की तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? लोकांना संदेश आता भटकंतीचं क्रेज वाढलेलं आहे आणि भटकंती म्हणण्यापेक्षा पर्यटन म्हणायचं. पर्यटनाचं क्रेज वाढलं आहे. स्वच्छंदी भटकंती करा. आता आपण थोड्या वेळापूर्वी म्हणालात, की लोकं गडावर जातात आणि कचरा आणि प्लास्टिक टाकतात. तर निदान एवढं जरी केलं, की आपण गडकोटांवर जातोय, ते एक पर्यटन स्थळ नसून ते महाराष्ट्राचं वैभव आहे. इतिहासाची साक्ष हे किल्ले आहेत. तर त्याचं पावित्र्य राखायचं आणि त्याला नतमस्तक व्हायचं आणि पावित्र्य राखायचं आणि तो ध्यास एक मनात बाळगून आपण जर का परत आलात काही आणि कचरा जो आहे तो आपल्या सोबत घेऊन आलात तर अतिउत्तम. नक्कीच. मला असं वाटतं हा जो संदेश तुम्ही दिलाय हा सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे. मग ते गड किल्लेच असू दे फक्त गड किल्लेच नव्हे तर इतर कुठेही आपण जेव्हा पर्यटनाला जातो मग ते समुद्रकिनारी असू दे किंवा डोंगरांवर किंवा इतर कुठेही ठिकाणी आपण गेलो, तरी तो जो कचरा आहे तो तिकडच्या कचरा कुंडीत किंवा आपल्यासोबत आणलेलं केव्हाही चांगलं. नक्की, नक्की. कारण आपण जातोय, आपण काय देतोय तिकडे? निदान मग देत नाहीये तर घेऊन आपला कचरा आपण तिकडे त्याचं म्हणजे त्याला व्यवस्थित ज्या ठिकाणी त्याला टाकायचंय तिथेच टाका किंवा मग गडकोटांवर तर टाकू नका, खाली घेऊन या. खाली त्याला डिस्पोज करा. आणि हा नक्कीच. इतिहास आहे. आपण तो इतिहास जगला पाहिजे आणि जगलो म्हटलं ना, वाचाल तर जगाल आणि जगलो तर जर का आजच्या घडीला जे गडकोट एवढी 350 वर्ष झाली, 400 वर्ष झाली, त्याच्याही आधीचे जुने गडकोट आहेत. हजार-हजार वर्षापूर्वीचे हे गडकोट आहेत. आणि ते आता आपल्या स्वराज्याला म्हणजे स्वराज्य आपल्याला लाभलंय. छत्रपती शिवरायांमुळे स्वराज्य लाभलंय. आपला इतिहास आपल्याला जागा ठेवायचा असेल, म्हटलं ना, की मला जर का माझा अभिमान बाळगायचा आहे, तर मला आधी उभं राहावं लागेल. माझा अभिमान बाळगण्यासाठी. आणि या गडकोटांचं जर काही गडकोट आज ज्या स्थितीत आहे, त्यांना आपण निदान त्यांचं संरक्षण केलं, संवर्धन केलं, तर ते जसेच्या तसे तर उभे राहतील. पुन्हा तर आपण त्या वास्तू निर्माण करू शकत नाही आणि शक्यही नाहीये. पण जोपासू तर शकतो ना, की जसा आहे तसा तर राहू दे निदान. मग मी त्याच्याजवळ जाऊन नावं लिहिणार नाही. म्हणजे म्हणजे अक्षरशः ते अ, दगड घेतात आणि असलेली माती सुद्धा उकरून नावं लिहितात. तसं तरी करू नका. आणि स्वच्छ भिंती आहेत, तर कोळसा घेऊन त्या काळ्या करू नका. कारण त्या मावळ्यांच्या रक्ताने माखलेली ती भूमी आहे, ती माती आहे आणि तुम्ही त्याला काळा कोळसा घेऊन किंवा चॉक घेऊन तुम्ही स्वतःची नावं लिहितायत. हे शौर्य नाहीये. हे तिकडे जर का जाऊन तुम्हाला शौर्य अनुभवायचं असेल ना, तर डोळे मिटून फक्त त्या मातीला, त्या किल्ल्याच्या वास्तूला एक स्पर्श करा आणि क्षणभर डोळे मिटा आणि तुम्हाला म्हणजे ती अनुभूती येईल, की कुठल्या मावळ्याने कुठे त्याचं रक्त सांडलं असेल आणि कुठे तो धारातीर्थ पडला असेल. म्हणतात ना, आझादी आसानी से नहीं मिली है. आपल्या भारत देशाला सुद्धा आणि स्वराज्याला सुद्धा. म्हणून त्याचं आपण भान राखलं पाहिजे आणि ते आपण घेऊन आपण पुढची वाटचाल केली पाहिजे. आज आपण गडकोट राखले, तर पुढच्या पिढीला उद्या आपण हे किल्ले आहेत, होते असं आपण सांगू शकू. निदान आपण तरी आपल्या मुलांना हे सांगू. मग आपल्या मुलांच्या मुलांना पण गडकोट पाहायला पाहिजे ना. मग त्याचं संवर्धन होणं आजपासून गरजेचं आहे. हाच एक संदेश मला सांगायचा वाटतोय, की आपण जोपासना केली, तर पुढच्या पिढीच्या आपण हातात सोपवू आणि पुढची पिढी जोपासणार, तर ती पुढच्या पिढीला सोपवणार. धन्यवाद मॅडम. तुमच्या कार्याला खरंच सलाम आणि अजून अधिकाधिक तुम्ही गड किल्ले सर करावे आणि नक्की पाहावे आणि हा जो संदेश आहे, तुम्ही जो अनुभव घेताय, तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा ही सदिच्छा. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपण मला बोलण्याची संधी दिली आणि मला ऐकून घेतलं. याबद्दल आपण सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.